तर भाजपच्या सर्व्हेमधून नेमके काय निष्कर्ष निघालेले आहेत यावर एक नजर टाकूयात। काय सांगतोय भाजपचा सर्व्हे? तर महानगरपालिका निवडणुकांमध्ये कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून यावा यासाठी 31% लोकांनी भाजपला पसंती दिलेली आहे। 33% लोक शिवसेनेच्या मागे आहेत। 19% लोकांना वाटतंय काँग्रेस, 5% राष्ट्रवादी, 60% मनसे आणि इतर निवडून येतील असं 5% लोकांना वाटतंय। पंतप्रधानांच्या नोटबंदी निर्णयाविषयी आपलं मत काय आहे? तर 70% म्हणतात की योग्य आहे आणि 30% लोक म्हणतात की योग्य नाही। नोटाबंदीमुळे काय होणार? तर जनतेच्या अडचणी वाढलेल्या आहेत असं 19% लोकांना वाटतंय। व्यापाऱ्यांचं नुकसान झालं असं म्हणणारे 12%, भ्रष्टाचार कमी होईल असं 24% म्हणतात, काळा पैसा बाहेर येईल असं 27% लोकांना वाटतंय, भविष्यात परिस्थिती सुधारेल असं 18% लोकांना वाटतंय। तर भाजपनं केलेल्या सर्व्हेमधून हे निष्कर्ष समोर येतात। आणि कोणत्या पक्षाची मुंबई महानगरपालिकेत सत्ता यावी असं विचारलं असता भाजप आणि शिवसेना यांना 33% लोकांनी पसंती दिलेली आहे। काँग्रेसला 18%, राष्ट्रवादीला 4%, मनसे 60% आणि इतर 5% आहेत। आणि त्याचमुळे भाजप 50-50 वरती अडून बसलेली आहे किंवा त्यांनी हा फॉर्म्युला मांडलाय असंही बोललं जात आहे। याचमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न, महाराष्ट्र सरकारचा कारभार कसा वाटतो? 13% लोक म्हणतात उत्तम, 51% लोक म्हणतात की चांगला आहे, साधारण आहे असं म्हणणारे 30% आणि वाईट आहे असं म्हणणारे 6%।